नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका शेवगाव मुक्काम पोस्ट दहिगावने शिवारात अशोक बाबूराव क्षीरसागर यांच्या 70 मेंढ्यांवर अचानक जंगली प्राण्यांनी केला हल्ला. 70 मेंढ्या मृत्युमुखी. आता मेंढपाळावर मेंढ्या सांभाळण्याची काठी खाली ठेवावी लागली आहे. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क शेवगाव. आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका शेवगाव मुक्काम पोस्ट दहिगावने शिवारात अशोक बाबूराव क्षीरसागर यांच्या 70 मेंढ्यांवर अचानक जंगली प्राण्यांनी हल्ला करून 70 मेंढ्या संपुष्टात आणल्या. सदर घटना पहाटे 3 ते 5 या वेळेत घडलेली आहे. मेंढपाळांना अनेक वेळा निसर्गाशी तर कधी जंगली प्राण्यांशी कधी चोरांशी सामना करावा लागतो. अशा अनेक घटना घडत आहेत. या घटनेमध्ये मेंढपाळांचे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत असते. सदर घटना आजची मीडियामुळे हे सर्व प्रकाशित झालेले आहे. पूर्वी अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, परंतु अज्ञानी समाजाला कुठे या संदर्भात दाद मागता आलेली नाही. सदर कालावधीत मेंढपाळ हा आपली असणारी 1 एकर जमीन मधील शेतीला पाणी असलेली मोटर बंद करण्यासाठी गेला होता. रस्त्याने गाडी पंक्चर झाल्यामुळे येण्यास थोडा वेळ लागला. ज्यावेळेस तो आपल्या मेंढ्यांच्या वाडग्यापाशी आला त्यावेळेस त्याला हा प्रकार झालेला दिसला. सदर घटनेत मेंढ्या पैसे येण्यासाठी 3 तास सदर घटना कालावधीत घडलेली आहे. सदर घटना घडल्यामुळे धनगर मेंढपाळाला खूप मोठा धक्का बसलाय व ते बेशुद्ध पडले. नंतर सकाळी शेजाऱ्यांनी त्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्यांना शुद्धीवर आणून सर्व प्रकार विचारला, परंतु कोणत्या प्राण्यांनी मेंढ्यांना खाल्लं हे निश्चित लक्षात आलेलं नाही. परंतु सर्व पुराव्यावरून हे सिद्ध होतंय की या धनगराची आज एकही मेंढी शिल्लक नाही. हातामध्ये काठी घेऊन फिरणारा हा धनगर आज पूर्णपणे काठी खाली टाकून दुःखी झालेला आहे. सदर घटनेची अधिकाऱ्यांनी चौकशी केली, परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार सदर घटना जंगलामध्ये म्हणजेच वन विभागात घडलेली आहे. वास्तविक पाहता धनगर समाज भटकंती करत मेंढ्या घेऊन कुठे जंगलामध्ये फिरत असतो, त्यामुळे घटना कुठेही घडू शकते. या सदर व्यक्तीला शासनाने योग्य ती कार्यवाही करून मदत करावी अशी सर्व धनगर समाजातून व शेतकरी बांधवातून तळमळ व्यक्त केली जाते. सदर घटना दक्षिण लोकसभेचे उमेदवार पैलवान छगनराव पानसरे व प्रवीण दळवी यांना समजली. पारनेरवरून त्यांनी त्या ठिकाणी भेट दिली. सदर घटना खूप गंभीर स्वरूपाची असून त्या संदर्भात योग्य ती कारवाई करावी. अनेक ठिकाणी फोन त्यासाठी लावले. सदर मेंढपाळाला पूर्णपणे मदत मिळावी असे आश्वासन देण्यात आले. सदर घटनेच्या ठिकाणी अनेकांनी भेटी दिल्या, परंतु फक्त हळहळ व्यक्त केली जात आहे. अजून या मेंढपाळांना कुठल्याही प्रकारची 1 रुपयाची मदत मिळालेली नाही. सदर कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे. तरी सदर घटनेची शासकीय अधिकाऱ्यांनी योग्य ती चौकशी करून पूर्णपणे कार्यवाही करावी ही विनंती. तर आज आपण या ठिकाणी जिल्हा अहिल्यानगर तालुका शेवगाव मुक्काम पोस्ट दहिगावने या ठिकाणी एका मेंढपाळाच्या मेंढ्यावर जंगली प्राण्यांनी हल्ला केल्यानंतर पूर्ण मेंढ्या उद्ध्वस्त केल्या. तर या 70 मेंढ्या या ठिकाणी या जंगली प्राण्यांनी मारल्या गेल्या. ही घटना रात्री घडली. तर त्या संदर्भात दादा नेमकं कसं घडलं आणि काय घडलं थोडक्यात सांगा. रात्री 3च्या नंतर मी पाणी धरायला गेल्यानंतर ही घटना पहाटे 5 पर्यंत घडली. सकाळी आल्यानंतर बघितलं तर सगळं उद्ध्वस्त झालेलं होतं. बरोबर आहे. तो जंगली प्राणी कोणता तुम्हाला काही सांगता आलं का? सांगता नाही आलं, बघितलं नाही मी. हा 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 आमची शंका आहे तरसाचा प्रकार आहे तो. बरोबर वाटते ती. हा हा हा. कारण कुत्रे तर एवढं तकलीफ डायरेक्ट हे करू शकत नाही ना, सगळ्यांचे अटॅक होऊ शकत नाही एवढ्यांचा. बरोबर बरोबर. तर तुमचा परिचय आणि सगळं तुम्हाला याविषयी काय वाटतं आता? नमस्कार, माझं नाव प्रवीण सुभाष दळवी. मी पारनेर तालुक्यातून आहे. लोकसभेचा उमेदवार आहे. जशी मला ही घटना समजली त्यानंतर मी लगेच या ठिकाणी धाव घेतलेली आहे. अत्यंत वाईट घटना घडलेली आहे आणि एक गरीब कुटुंबातील हे व्यक्ती आहेत, यांच्यासोबत अशी घटना घडायला नको होती. आपण यांना होईल तेवढी मदत करणार आहोत. यांच्यासाठी वाटेल ते प्रयत्न आपण करणार आहोत आणि यांना न्याय मिळवून देण्याचं काम आपण करणार आहोत. त्या ठिकाणी मला कुठेही जावं लागलं तरी चालेल, बरोबर, पण 100% न्याय मिळवून देणार मी यांना.
तर सदर शेतकऱ्याला अगदी 1 एकर जमीन आहे आणि त्यांचं जीवन ह्या मेंढ्याच्या जीवावर असल्यामुळं त्यांचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. तरी या ठिकाणी या घटनेची खूप गंभीर परिस्थिती आहे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.